नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्स मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो बघा, मग आज आपला हा 8वा दिवस आहे क्लासचा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, म्हणजे 8व्या क्लासमध्ये आज आपण बघणार आहोत ते म्हणजे आपण जे 7व्या व्हिडिओमध्ये आपण क्लासमध्ये त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की डीप गळ्याची कटिंग कशा पद्धतीने करायची। त्याच्यानंतर मी तुम्हाला फ्रंट बाजूचा प्रिन्स कटचा कटिंग आपण बॅक साइडहून कशा पद्धतीने करायचं, कटोरीचा असू द्या, तर ते बघितलं। त्याच्यानंतर आज आपण ना ते पूर्ण कटिंग हे ना ब्लाउज पीसावरती ठेवून आणि ते कशा पद्धतीने कट करायचं, त्याच्यानंतर आपण ते मेन फॅब्रिक वरती ठेवून आपल्याला किती मार्जिन वाढवून आपल्याला तिथे कटिंग करायचं आहे आणि ते संपूर्ण ब्लाउजचे आपण इथे टीचिंग बघणार आहोत। तर काही मी टिप्स देणार आहे, त्याच्यानुसार जर तुम्ही टीचिंग केलं तर अगदी परफेक्ट आपलं हे ब्लाउज म्हणजे आपलं तयार होणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही कुठे स्किप करू नका, एंडिंग पर्यंत बघा। आणि बघा, तुम्ही बघू शकता हा जो ब्लाउज मी वेअर केलेला आहे, तर त्याच ब्लाउजची तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ इथे मी टीचिंग करून दाखवणार आहे। तर म्हणजे बऱ्याच ताईंची कमेंट्स होते की ताई ज्यावेळेस तुम्ही ब्लाउज स्टिचिंग करताना ते आम्हाला म्हणजे घालून दाखवा, म्हणजे वेअर करून दाखवा। तर इथे तुम्ही बघू शकता मी घालून सुद्धा दाखवले, म्हणजे तुमच्या समोर हे रिझल्ट पण येईल की डीप गळ्याची कटिंग ही अगदी परफेक्ट आहे की नाही ते तुमच्या समोर म्हणजे प्रत्यक्षात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर तुम्ही बघू शकता फ्रंट बाजूचा नेक सुद्धा आता इथे तुम्हाला परफेक्ट असं दिसत आहे आणि शोल्डर तुम्ही बघू शकता। आता आपण खाली जी गळा रुंदी घेतली होती डीप गळ्यामध्ये, बरोबर, ती आपण 3 इंचावरतीहून नंतर आपण गोल शेप दिला होता, तर त्याच्यानुसारच आपण इथे कटिंग केलेलं आहे। गळ्याची सुद्धा त्याच पद्धतीने कटिंग केलेली आहे। तर तुम्ही बघू शकता आणि शोल्डर सुद्धा आपलं कुठेही उतरत नाहीये, अगदी परफेक्ट आपला पुढे उतरलेला नाही किंवा काहीच नाही, अगदी परफेक्ट इथे बसलेला आहे। तर स्लीव्स थोडीशी मी लूज ठेवलेली, कारण मला लूज आवडते। तुम्हाला फिटिंग आवडत असेल तर तुम्ही फिटिंग करू शकता, कारण माझी 3ची स्लीव्ज आहे त्याच्यामुळे ती थोडीशी लूजच छान वाटते, जास्त फिटिंगची वाटत नाही। 4च्या पुढे बाई असेल तर तुम्ही ती अगदी आपले दंड घेरायला अगदी चिपकून तुम्ही टीचिंग केलं म्हणजे फिटिंग केलं ना तर अगदी परफेक्ट दिसते। तर थोडीशी शॉर्ट बाई आहे त्याच्यामुळे मी ती लूज ठेवलेली आहे। तुम्ही बघू शकता इथे कुठेही गड्या वगैरे पडलेला नाही, शोल्डर कुठेही उतरत नाही, अगदी परफेक्ट आपलं शोल्डर बसलेलं आहे। तर तुम्ही बॅक साइडला सुद्धा बघू शकता। तर इथे तुम्ही बॅक साइडला बघू शकता आपलं शोल्डर हे कुठेही उतरलेलं दिसत नाही आणि खूप छान असा आपला हा डीप गळा झालेला आहे, म्हणजे अतिशय जास्त डीप पण नाही, मीडियम असा डीप गळा झालेला आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने हा डीप गळा जर शिवत असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने कटिंग करा आणि कुठेही आपल्याला बॅक साइडला मी नॉट लावलेले नाही किंवा कुठेही चुन्या वगैरे किंवा फुगा पडलेला नाहीये। तर या पद्धतीने जर तुम्ही कटिंग टिचिंग केलं तर तुमचं ब्लाउज हे परफेक्ट येणार आहे। तर तुम्हाला इथे प्रत्यक्षात मी ब्लाउज सुद्धा वेअर करून दाखवलेला आहे आणि गळा सुद्धा समोरचा अगदी परफेक्ट गोल आहे आणि तो पण जास्त छोटा पण नाही आणि जास्त आपला जसा नॉर्मल गळा असतो तो आपण इथे 5.75 इंचाचा फ्रंट बाजूचा गळा घेतलेला आहे, तो पण अगदी परफेक्ट असा गोल राऊंड आलेला आहे। शोल्डर कुठेही उतरत नाही, अगदी परफेक्ट आपला हा शोल्डर आहे ना तो बसलेला आहे। तर तुम्हाला ह्या पद्धतीने आपलं हे संपूर्ण क्लास 1 पासून तुम्हाला सिरीज ही आपण जी चालू केली, अंगावरनं माप घेतल्यानंतर कशा पद्धतीने आपल्याला कटिंग टिचिंग करायचं असतं ती सिरीज आपली चालू झालेली। तर त्याच्यानुसार तुम्ही म्हणजे करून बघा, म्हणजे तुम्ही क्लास अटेंड करा आणि त्याच्यानुसार तुम्ही प्रत्यक्षात म्हणजे तुम्ही बघू शकता इथे मी ब्लाउज सुद्धा वेअर करून दाखवलेला आहे। तर याच्यामध्येच तुम्ही कटोरी ब्लाउजचं सुद्धा टीचिंग करू शकता। जे आपण बघितलं होतं कटोरी ब्लाउजचा फ्रंट बाजूचा भाग, तो प्रिन्स ऐवजी तुम्ही कटोरीचा भाग ठेवून आणि तुम्ही टीचिंग करू शकता। इथे मी प्रिन्स कटचा फ्रंट बाजूचा भाग ठेवला आणि आपला बॅक साइडचा पार्ट होता तो सेम ठेवून मी इथे कट केलेला आहे। तर अशा पद्धतीने आता इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे आपण कटोरी ब्लाउजचं जे डीप गळ्याचं आपण पेपर कटिंग केलं होतं तर त्याचंच आपण बॅक साइड ठेवून आणि फ्रंट बाजूचं हे प्रिन्स कट मध्ये कट केलं होतं। तर त्याचा आपण आता ब्लाउज पिसावरती इथे मी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने अस्तर हे व्यवस्थित डबल फोल्ड करून घेतलेलं आहे। तर अनफोल्ड ही बाजू माझ्या साइडने आहे, म्हणजे ती आपल्याला इथे जॉईंट बाजूला काढायची आहे। ओके, आणि इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही ओपन बाजू आहे। तर आपल्या समोर ज्यावेळेस तुम्ही कट करणार त्यावेळेस तुम्ही समोर आपली ही फोल्डिंगची बाजू आणि आपल्या साइडने आहे ना ती अनफोल्ड बाजू ठेवायची आणि आपलं मेन ब्लाउज हे अशा पद्धतीने नेटचं आहे। तर याच्यावरती आपण कटिंग करून आणि टीच करणार आहोत। तर सर्वात पहिल्यांदा कशा पद्धतीने तुम्हाला स्टेप बाय स्टेप पद्धतीने इथे आपण बघतोय। ओके, तर इथे आपल्याला अशा पद्धतीने इथे ठेवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता बॅक साइड मी ठेवलेलं आहे, त्याच्यानंतर इथे आपल्याला फ्रंट बाजू ठेवायचं आहे।
आता इथे आपण हा प्रिन्सेसचा साइड पार्ट इथे ठेवून घेऊया. ओके, आणि त्याच्यानंतर हा इथे ठेवायचा आहे. तुम्हाला जशा पद्धतीने इथे सेट करता येईल त्या पद्धतीने इथे ठेवून घ्यायचं. ओके, तर इथे प्रिन्स कटचा आपल्याला हा जो पार्ट असतो तो अजिबात आपल्याला तिरकस वगैरे कपड्यामध्ये काही कट करायचा नसतो, कारण प्रिन्सेसचा ऑलरेडी व्यवस्थित आपल्याला बसतं, त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. तिरकस धाग्यामध्ये वगैरे काही कट करायची आवश्यकता नाही. आता हा इथे सेट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला बाई इथे आहे ना, आपण ह्या पद्धतीने म्हणजे हा डबल कपडा करून घेऊया आणि त्याच्यानंतर इथे आपण कट करणार आहोत. ओके, या पद्धतीने ठेवून तर थोडंसं आपल्याला इथे ना व्यवस्थित हा जो पार्ट आहे ना तो व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे, जेणेकरून इथे पण आपल्याला फोल्ड केलं ना तर हा बरोबर परफेक्ट यायला पाहिजे. इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने परफेक्ट येणार आहे. तर अशा पद्धतीने जड वस्तू आपल्याला इथे ठेवून घ्यायची. अनफोल्ड बाजूने मी हा बॅक साईडचा पार्ट इथे ठेवलेला आहे. तर व्यवस्थित आपण इथे मार्किंग करून घेऊया. जसे तर तसं आपल्याला इथे मार्किंग करायचं. ओके, गळ्याची पण कटिंग केलेलं आहे. आपलं बॅक साईड जसंच्या तसं कट करून घेतलं होतं ना ते तसंच आपण ठेवलं होतं. फक्त फ्रंट बाजूचं हे आपण प्रिन्स कट मध्ये इथे कन्वर्ट करून आणि त्याचं आपण टिचिंग बघणार आहोत. तर मी इथे संपूर्ण हे जसं आहे ना त्या पद्धतीने मार्किंग करून घेत आहे. तर सेम ह्याच प्रोसेसने आपल्याला संपूर्ण इथे मार्किंग करून घ्यायचं. तर प्रिन्स कटचा आपल्याला फ्रंट बाजूचा जो पार्ट आहे ना तो कशा पद्धतीने ड्राफ्टिंग करायचं, तिथे आपल्याला शिलाई मार्जिन ही किती वाढवायची ते पण मी तुम्हाला इथे डिटेलमध्ये सांगणार आहे. अशा पद्धतीने इथे बॅक साईडचं आपलं इथे ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, इथे प्रिन्सेसचा पार्ट घ्यायचा आहे व्यवस्थित, आणि हा जो इथे आपला हा प्रिन्सेसचा अशा पद्धतीने आकार आहे ना, इथे आपल्याला आधी सर्वात पहिल्यांदा आपण मार्किंग करून घेऊया. आणि इथे आपल्याला 3 लाईन किंवा अर्धा इंच तुम्ही इथे किती कपडा दाबता ना त्याच्यावरती डिपेंड आहे. तर इथे आपण काय करणार आहोत, अशा पद्धतीने तुम्ही 3 लाईन किंवा अर्धा इंच इथे मार्जिन वाढवून घ्यायचं. ते तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही किती मार्जिन वाढवता ना त्याच्यावर. तर इथे मी 3 लाईनचा कपडा हा एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि बाकीचं सेम जसंच्या तसं आपण पेपर कटिंगच्या अगदी परफेक्ट ड्राफ्टिंग करून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने मी जसंच्या तसं मार्किंग करून घेतलं. तर या पद्धतीने प्रिन्सेसचा कुठे आपल्याला पार्ट वाढवायचा आहे ते तुम्हाला इथे समजलं असेल. आता प्रिन्स कटचा हा साइड पार्ट आहे ना तो पण आपल्याला त्याच पद्धतीने वाढवून घ्यायचा आहे. तर तो आपल्याला कुठे वाढवायचं ते व्यवस्थित लक्ष देऊन बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता इथे आपण आलो तर इकडे आपल्याला हा जरा खाली ड्रॉ करून घ्यायची लाईन आणि इथे जसंच्या तसं मार्किंग करून घेतलं मी. आता इथे आपण इथे जितकी मार्जिन घेतली ना तोच आपण इथून मार्जिन ही वाढवणार आहोत. तर 3 लाईनचीच आपल्याला इथे पण मार्जिन वाढवून घ्यायची. ओके, आणि जितकं मार्जिन वाढवलंय ना तितकं आपल्याला शिलाईमध्ये दाबायचंय. अजिबात एक्स्ट्रा वगैरे आपल्याला ठेवायचं नाहीये. जर जास्त मार्जिन पण घेतली तर मग आपल्या प्रिन्स कटचा जो फ्रंट बाजूचा पार्ट आहे तो लूज होऊ शकतो, फिटिंग चुकते, मग आपली कुठेतरी फुगा चुन्या वगैरे येण्याचा चान्स असतो. हुक साठी आपण फ्रंट बाजूलाच घेतलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता. अशा पद्धतीने आपण हे ड्राफ्ट करून घेतलं. तर बाहीचं कशा पद्धतीने ड्राफ्टिंग करायचं, आधी आपण हे कट करून घेणार आहोत, त्याच्यानंतर बाहीचं इथे आपण म्हणजे कटिंग करून घेऊया. ओके, आता इथे 1 बाय 1 एक एक पार्ट आपल्याला जसं ड्राफ्टिंग केलेलं आहे त्या पद्धतीने इथे कट करायचं आहे. तर आता अशा पद्धतीने इथे आपण नेहमीप्रमाणे सर्व पार्ट जसे मार्किंग केलेले आहेत ना त्याच पद्धतीने इथे आपल्याला कट करून घ्यायचे आहे. जी एक्स्ट्रा मार्जिन आपण ड्राफ्ट केली होती ना इथे, तिथून आपल्याला हा भाग कट करायचा असतो. दुसरा भाग पण त्याच पद्धतीने आपण जसं वाढवलंय ना तिथून कट करून घ्यायचं आहे. तर इथे मी कट करून घेते, तुम्हाला सुद्धा ह्याच प्रोसेसने कट करायचं आहे. तर इथे आपलं संपूर्ण इथे कटिंग झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. बाईचं सुद्धा इथे आपलं कटिंग झालेलं आहे. तर आता आपल्याला हे मेन फॅब्रिक वरती ठेवून कशा पद्धतीने कट करायचंय. तर इथे हे नेटचं ब्लाऊज आहे, तुमच्याकडे कोणताही असू द्या, काहीच प्रॉब्लेम नाही. तर अशा पद्धतीने हे ब्लाऊज मी इथे घेतलेलं आहे. आणि आता इथे आपल्याला मेन अस्तर आहे ना ते ठेवून, आता इथे आहे ना हा नेट एकदम असं कॉस्टली पण नाही, मीडियम आहे. तर तुम्हाला सहज हा अगदी स्वस्तात तुम्हाला हा नेटचा ब्लाऊज भेटून जाईल. तर इथे आपल्याला 1 बाय 1 अशा पद्धतीने ठेवून तुम्ही इथे अस्तरपेक्षा ब्लाऊज पीस सुद्धा वापरू शकता, परंतु इथे मी हा
अस्तरच वापरलेलं आहे, कारण इथं ब्लाऊज हा इतकं पण कॉस्टली नाही आहे, त्याच्यामुळे मी तो हलकाच वापरलेला आहे आपलं ब्लाऊज पीस. ओके, त्याच्यामुळे मग अस्तरच वापरलेलं आहे, फारसं काही फरक पडत नाही त्याच्याने. तर अशा पद्धतीने हे आपल्याला 1 बाय 1 अशा पद्धतीने हे पार्ट ठेवून घ्यायचे. तुम्ही इथे ना बाईला ऍक्च्युली अस्तर नाही लावलं तरी पण चालतं, कारण अस्तर बिना अस्तरची पण याची बाई आहे ना नेटची खूप सुंदर दिसते. तर इथे 1 बाय 1 मी एक्स्ट्रा अर्धा इंच फॅब्रिक ठेवून आणि आपल्याला इथे कट करून घ्यायचंय. हे बघा, अशा पद्धतीने मी एक्स्ट्रा फॅब्रिक ठेवलेले आहे आणि कट करून घेतलेले आहे. हा भाग मी इथे कट केलेला नाही, ज्यावेळेस आपण टीचिंग करणार त्यावेळेस कट करून घेऊया. तर इथे मी एक एक पार्ट हा कट करून घेणार आहे. तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने कट करायचं आहे. आता इथे अशा पद्धतीने संपूर्ण आपलं ब्लाऊजचं इथे कटिंग झालेलं आहे. आता ह्या ब्लाऊजचं आपण संपूर्ण इथे टीचिंग बघणार आहोत. तो व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका, एंडिंग पर्यंत बघा. ज्या छोट्या मोठ्या टिप्स आहेत ना त्या पण तुम्हाला याच्यामध्ये सांगितल्या जातील. आता इथे आपण अशा पद्धतीने ब्लाऊज कट करून झालेला आहे आपलं संपूर्ण. तर इथे आपल्याला प्रिन्सेसचा पार्ट हा आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तर इथे मी तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला बॅक साईडला ना मी अस्तर आहे आपलं नेटचं ब्लाऊज आहे ना, त्याच्यामुळे काय करायचं आहे, जर तुम्हाला कॅनव्हास वापरायचं असेल ना तर बॅक साईडला तुम्हाला डबल अस्तर वापरावं लागेल. परंतु इथे आपण हातशिलाईची पट्टी आज लावणार आहोत, त्याच्यामुळे इथे काय करायचं आहे, कॅनव्हास वगैरे काय आपण वापरणार नाहीत, बरोबर. तर आता इथे आपण जोडून घेणार आहोत. दोन्ही बाजू आपण व्यवस्थित फोल्ड करून घेतले. तर गळ्याची बाजू समोरासमोर आहे, तुम्ही इथे बघू शकता. सेम ह्याच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचंय दुसरा पण भाग आणि सर्व पार्ट इथे आपण जोडून घेणार आहोत. आणि जोडून घेतल्यानंतर ना आपल्याला हा अस्तर बरोबर जो साईडचा पार्ट आहे ना तो कट करून घ्यायचा. तर हे आपले ऑलरेडी आधीच्या व्हिडिओमध्ये झालेले आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की अस्तर कशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचंय मशीनवरती. ओके, तर ह्याच पद्धतीने आपण इथून जोडून घेणार आहोत आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला कट करून घ्यायचंय. तर सर्व पार्ट मी ह्याच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं. तर इथे तुम्ही बघू शकता कुठेही आपल्याला म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिकला म्हणजे कुठेही फुगा वगैरे आलेला नाही, अगदी परफेक्ट आपल्या इथे व्यवस्थित टीच झालेला आहे, अस्तर जोडून झालेलं आहे. तर सर्व पार्ट इथे मी जोडून घेणार आहे, तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. आता इथे आपलं जे मेन फॅब्रिक आणि अस्तर इथे जोडून झालेलं आहे. एक्स्ट्राचा कपडा होता तो मी कट करून घेतलेला आहे. बाई सुद्धा त्याच पद्धतीने आपण इथे जोडून घेतलेली, तुम्ही इथे बघू शकता. ऍक्च्युली ना नेट खूप नाजूक आहे, त्याच्यामुळे मी त्याला अस्तर लावलं नाही. तर थोडंसं कॉस्टली असलं ना नेट तर तुम्ही त्याला बिना म्हणजे अस्तर न लावता तुम्ही स्लीव शिवा खूप सुंदर दिसते. तर अशा पद्धतीने आता इथे आपल्याला काय करायचंय, ह्या पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय, अशा पद्धतीने 1 बाय 1 एक एक साईडचा आपण इथे प्रिन्सेसचा पार्ट जोडून घेणार आहोत. तर जोडताना आपल्याला वरच्या बाजूने स्टार्ट करायचंय. तर इथे तुम्ही बघू शकता प्रिन्स कटचा जर भाग तुम्हाला जोडायचा असेल तर अशा वेळेस थोडंसं इथे तुम्ही बघू शकता हा जो भाग आहे इथे आपण मार्किंग केलेला आहे, इथे मार्किंग केलेलं आहे तो आपल्याला इथे हा पॉइंट आहे ना आपला तिथे अगदी परफेक्ट यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे जोडून घ्यायचं. जितकी मार्जिन आहे तितकं आपल्याला इथे फॅब्रिक शिलाईमध्ये दाबायचंय. आता इथे जोडताना ना अजिबात आपल्याला कोणताही खालचा किंवा हा वरचा फॅब्रिक कोणताही ओढून लावायचा नाही, एवढं लक्षात ठेवा. तरी सुद्धा आपलं आपण कुठेही ओढून अगदी परफेक्ट लावलंय तर आपलं अगदी परफेक्ट इथे आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. इथे कुठेही कमी जास्त आपल्याला करायचं नाही. तर तुम्ही बघू शकता आपला पप हा अतिशय सुंदर आलेला आहे बघा. अशा पद्धतीने आपला हा प्रिन्सला शेप आलेला आहे आणि तुम्ही ऑटोमॅटिक इथे तुम्ही बघू शकता हा पप इथे क्रिएट झालेला आहे. तर ह्या पद्धतीने तुम्हाला म्हणजे प्रिन्स कट ब्लाऊजची ही कटिंग करायची आहे, टिचिंग सुद्धा. तर आता इथे हा जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे ना इथे मुंड्यामध्ये बघा, आता टिचिंग केल्यानंतर आपला हा जो फ्रंट साईडचा आपण मुंड्यामध्ये जी ट्रिक्स वापरतो तर तो परफेक्ट आपला इथे मुंड्याचा शेप आलेला आहे. फक्त आपल्याला काय करायचं, हा जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे ना तो आपल्याला इथे फक्त कट करून घ्यायचा, बाकी कुठेही चेंजेस आपल्याला इथे करायचं नाही.
हे बघा ह्या पद्धतीने मी कट करून घेतलं. आता इथे कुठे तुम्हाला कमी जास्त वाटतंय का नाही ना, तर ते जर कमी जास्त वाटत असेल ना, तर आपल्याला इथे काय करायचं ते एकसारखं करून घ्यायचंय. हे बघा या पद्धतीने एकसारखं करून घ्यायचंय. तर तुम्ही इथे बघू शकता ह्या पद्धतीने आपल्या इथे संपूर्ण इथे फ्रंट बाजूचा पार्ट हा कशा पद्धतीने जोडायचा ते तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. आता आपण दुसरी साईड पण त्याच पद्धतीने इथे आपण जोडून घेणार आहोत. ओके. आता इथे दुसरा पण प्रिन्स कटचा साईड पार्ट इथे आपण जोडून घेतलेला आहे आणि डबल शिलाई देऊन घेतलेली आहे मी. तुम्ही इथे बघू शकता ह्याच पद्धतीने दोन्ही पार्ट आपले इथे तयार झालेले आहेत. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, ज्या हातशिलाईच्या पट्ट्या आहेत ना ते आपल्याला इथे लावून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने जो अस्तर आपला इथे उरलेला होता ना तो आपल्याला इथे घ्यायचा आहे. तर इथे अस्तर मी अशा पद्धतीने जवळजवळ आपल्याला 1-1 इंचाच्या डबल फोल्ड करून आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि डबल फोल्ड करून आपल्याला इथे हे पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर इथे मी जरा बरोबर करून घेते हा कपडा. तर कशा पद्धतीने तुम्हाला डायरेक्ट सिंगल अशा कट करायच्या असेल, डबल करून नाही तर मग 2 इंचाची पट्टी कट करायची, ती डबल करून लावायची, म्हणजे व्यवस्थित सपोर्ट भेटतो. व्यवस्थित एकसारखी कट करून घ्यायची, कुठेही कमी जास्त नको. अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे आपण. आता इथे मेन म्हणजे आता ही पट्टी आपली तर इथे परफेक्ट आपल्याला म्हणजे येणार आहे. तर अशा पद्धतीने 2 पट्ट्या मी इथे कट करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला इथे आहे ना हुकायची पट्टी इथे जोडायची आहे. तर त्याच्यासाठी ही गळ्याची पट्टी आहे ना, आता नेटमध्ये कसं आहे त्याच्यामध्ये धाग्याचं आपण तयार केलं ना त्यावेळेसच ते परफेक्ट येणार नाही. तर मग आपल्याला इथे काय करायचं आहे, दोन्ही बाजूच्या आहेत ना आपण अस्तरच्याच हुकाई पट्टी इथे तयार करणार आहोत. ओके. तर इथे सर्वात पहिल्यांदा ही मी डबल फोल्ड करून 1 इंचाची ही पट्टी घेतलेली आहे, ती आपल्याला इथे जोडून घ्यायची. हातशिलाईची पट्टी खालची लावण्याआधी आपल्याला हुकायची पट्टी लावून घ्यायची आहे. इथे त्याच्यावरती मी फोल्ड करून दापटीप देऊन घेतलेली. त्याच्यानंतर ती आतमध्ये आपल्याला फोल्ड करून घ्यायची. तो फोल्ड केल्यानंतर ना इथून अगदी कडेने आपल्याला एक शिलाई द्यायची आहे. अशा पद्धतीने जोडून घेतल्यानंतर जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे ना तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मी कट करून घेतलेले आहे. आता आपली इथे हुकची पट्टी लावून झालेली, लगेचच आपण इथे काय करणार आहोत, आपल्याला इथे काय करायचं अशा पद्धतीने ही पट्टी घ्यायची आहे आणि ती आपल्याला कमरेच्या साईडने लावून घ्यायची आहे. आता इथे जो प्रिन्सेसचा हा जो पार्ट असतो म्हणजे आपण हा जो टीच केलेला आहे तो पार्ट असतो तो फिटिंगच्या साईडने आपल्याला प्रिन्सेसचा पार्ट करायचा आहे, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग येते आपल्या ब्लाऊजला, घालायला पण सोपं पडतं. आता इथे जोडून झाल्यानंतर इथे आपल्याला दापटीप द्यायची आहे. एक्स्ट्राचं इथे फॅब्रिक होतं ते कट करून घेतलेले, धागे वगैरे असतील तर ते कट करून घ्यायचे. तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपला हा इथे अगदी परफेक्ट आपला हा प्रिन्सेसचा फ्रंट बाजूचा पार्ट इथे तयार झालेला आहे. तर शोल्डर जॉईन झाल्यानंतर आपण गळ्याला हात शिलाई देणार आहोत. ओके. तर ह्या पद्धतीने तुम्हाला पण तयार करायचं. आता दुसऱ्या साईडचं पण आपण इथे सेम त्याच प्रोसेसने तयार करणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण ना नेट न वापरता आपण अस्तरचीच इथे ही जी हुकची पट्टी असते म्हणजे आयची पट्टी ती आपण इथे तयार करणार आहोत. तर इथे आपलं हे फॅब्रिक बघून घ्यायचं आहे, अगदी परफेक्ट आहे का नाही ते बघायचं आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने ही 1 इंचाची फोल्ड व्हायला पाहिजे, इतकी जास्त मोठी पण नाही घ्यायची आपल्याला, अगदी परफेक्ट 1 इंचाची घ्यायची आहे, म्हणजे फिनिशिंग पण येते आणि एकसारखी पट्टी ही यायला पाहिजे. आता ती खालच्या बाजूने ठेवायची आपल्याला आणि इथे शिलाई मार्जिन आपण 3 लाईनचं घेतलं होतं. तुम्ही जितकं घेतलं असेल तितकं आपल्याला शिलाईमध्ये इथे दाबायचं आहे. आता ती बाहेरच्या साईडने फोल्ड करून घेतली आहे मी आणि ती अशा पद्धतीने फोल्ड करायची. त्याच्यानंतर इथे आपण अगदी सेंटरमध्ये शिलाई देणार आहोत, कारण आपण मशीनवरतीच इथे आय तयार करणार आहोत. एक्स्ट्राची पट्टी कट करून घ्यायची. परत याला आता आपण खालच्या बाजूने हात शिलाईची पट्टी लावून घेणार आहोत.
सेम त्याच प्रोसेसने आपल्याला इथे टिच करायचं आहे संपूर्ण. आता याच्यावरती आपण दाब टीप देऊन घेणार आहोत. आता इथे व्यवस्थित आपण दोन्ही साईडला हुकाई करून घेतलेले आहे. तर ही पट्टी आपल्याला इथे चेक करून बघायची. तर बघा मैत्रिणींनो, इथे माझी परफेक्ट इथे ही आपली हुकची पट्टी आलेली, तर इथे कुठेही कमी जास्त झालेलं नाहीये, म्हणून कट करायची आवश्यकता नाही. तरी सुद्धा इथे आपल्याला बघून घ्यायचंय की तुम्हाला हा गळा किती पाहिजे. तर इथे माझं परफेक्ट आलेलं आहे, मला कुठेही कमी जास्त ही करायची गरज नाहीये. तर अशा पद्धतीने हा फ्रंट साईडचा पार्ट आपला इथे तयार झालेला आहे. आता इथे आपण काय करणार आहोत, बॅक साईडचा पार्ट घेणार आहोत आणि बॅक साईडचा इथे आपण संपूर्ण टिच करून घेणार आहोत. इथे आपल्याला सर्वात पहिल्यांदा अस्तर जोडून घ्यायचंय. सेम आपण जसं अस्तर जोडून घेतो ना, सेम त्याच पद्धतीने जोडून घ्यायचंय. तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्हाला अजिबात इथे घाई करायची नाहीये. तुम्हाला ब्लाऊज शिवायला वेळ लागला तरी पण चालेल, परंतु ब्लाऊजला हे फिनिशिंग येणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला फिनिशिंग कडे जास्त लक्ष द्यायचं आहे आणि टिप्स असतात त्या फॉलो करून तुम्हाला इथे टीचिंग करायचंय. बघा, परफेक्ट कटिंग केल्यामुळे आपल्याला कुठेही जास्त कट कुट करायला लागलं नाही इथे, म्हणजे आपण एक्स्ट्राचं जसं कट करतो त्या पद्धतीने. आता इथे आपण कडेने व्यवस्थित शिलाई मारून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचंय, व्यवस्थित अस्तर बरोबर आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायचंय. आता इथे आपलं अस्तर हे बरोबर त्याच्याबरोबर आपलं इथे कट करून झालेलं आहे. आता इथे आपल्याला टक शिवून घ्यायचे आहे. तर ऍक्च्युली आपण मार्किंग ज्यावेळेस केलं ना, त्यावेळेस इथे मार्किंग केलं नाही टकची, तर ती आपल्याला काहीच हरकत नाही अशा पद्धतीने. नाहीतरी आपण सेंटर काढूनच इथे मार्किंग करत असतो, तर त्या पद्धतीने तुम्हाला इथे करून घ्यायचं. तर अगदी परफेक्ट येतं, कुठेही कमी जास्त होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा ह्या पद्धतीने किंवा तुम्ही आधीच मार्किंग करून घेतली तरी पण काहीच हरकत नाही. आणि आपण इथे जी मार्किंग आहे ना, टक्स होता ना, तो आपण कमी इंच म्हणजे 1 इंचाला 2 लाईन कमी घेतला होता, तर तितकाच आपल्याला शिलाईमध्ये इथे दाबायचंय. ओके, अस्तर आणि मेन फॅब्रिक व्यवस्थित पकडायचं आहे तुम्हाला. आता तुम्ही इथे बघू शकता, अशा पद्धतीने आपण किती इथे जो साईडचा पार्ट होता तो आपण जवळजवळ पाऊण इंच म्हणजे 2 लाईन, 1 इंचाला 2 लाईन कमी. तर अशा पद्धतीने आपण हे कट केलं होतं. तर बघा सरळ स्ट्रेट झालं की नाही. आणि आपला हा गळा बघा कशा पद्धतीने हा आपला पसरला गेला, म्हणजे ऑटोमॅटिक आपलं हे शोल्डर कव्हर करून घेणार आहे. आणि अगदी परफेक्ट झालेलं आहे. इथे कुठेही आपला आता फुगा वगैरे कुठेही तयार होणार नाही. ज्यावेळेस तुम्हाला वेअर सुद्धा करून दाखवणार आहे मी. आता इथे खालच्या बाजूला आहे ना, आपल्याला हात शिलाईची पट्टी लावायची आहे. तर ती मी इथे कट करून घेत आहे.
आता इथे कट करून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर असं आपलं बॅक साईडला हे फिनिशिंग आलेलं आहे। तर इथे आपल्याला पाइपिंग करायला जमणार नाही, तर आपण इथे हातशिलाईचीच पट्टी लावणार आहोत। तर त्याच्या आधी आपल्याला काय करायचं, इथे तुम्ही बघू शकता आता आपल्याला इथे ना चेक करून घ्यायचंय। तर चेक करताना तुम्हाला काय या पद्धतीने उलट ठेवून घ्यायचंय तुम्हाला हे पार्ट। ऍक्च्युली काय करायचं, ज्यावेळेस तुम्हाला फिटिंग करण्याआधी ना तुम्ही अशा पद्धतीने हे पार्ट शिवून घेतले ना, आपली ही जी हुकची पट्टी असते ना, आईची पट्टी असते ती आपल्याला सोडून इथे आपला हा जो पार्ट असतो ना तो आपल्याला इथे चेक करून बघायचा आहे। तर हे बघा हुकची पट्टी आईची पट्टी सोडून हुकची पट्टी मी इथे ठेवली आहे आणि ह्या पद्धतीने तुम्हाला बघायचं आहे की आपला हा जो पार्ट आहे ना फ्रंट बाजूचा पार्ट कुठे कमी जास्त झालेला नाहीये की ते तुम्हाला चेक करून घ्यायचे। तर अगदी परफेक्ट इथे आपला तयार झालेला आहे, कुठेही कमी जास्त वगैरे झालेला नाही। हे बघा ह्या पद्धतीने कुठेही आपलं कमी जास्त झालेलं नाही, मुंडा पण अगदी परफेक्ट आपला आलेला आहे। शोल्डरला शोल्डर आपलं इथे मॅच होतंय, हे बघा इथे तुम्ही बघू शकता हे शोल्डरला शोल्डर मॅच होत आहे। इथे गळा पण व्यवस्थित आपला हा मॅच झालेला आहे, तर कुठेही कमी जास्त आपलं हे झालेला नाहीये। आता इथे आपल्याला बॅक साईडला ठेवायचं आहे, ओके। बॅक साईडला ठेवल्यानंतर तो उलट ठेवायचा आहे आपल्याला, ओके। त्याच्यानंतर उलट ठेवल्यानंतर आपल्याला इथे या पद्धतीने ठेवून घ्यायचंय आणि इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं। तर शोल्डर आपल्याला अर्धा इंचाच इथे दाबायचं आहे, ओके। आता इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने शोल्डर जॉईंट करून घेतलेलं आहे मी। तुमच्याकडे वर्लॉकची मशीन असेल तर तुम्ही वर्लॉक पण करू शकता। त्याच्यानंतर इथे आपल्याला काय करायचंय, दोन्ही पार्ट आपल्याला अशा पद्धतीने चेक करून बघायचे, कुठे कमी जास्त झालेलं आहे की नाही ते चेक करून घ्यायचंय। तर या पद्धतीने बाही जोडण्याआधी तुम्हाला हा जो फिटिंगचा पार्ट असतो तो आपल्याला इथे चेक करून बघायचा। तर चेक करताना कुठवर बघायचंय तुम्हाला, तर अशा पद्धतीने तुम्ही 1.5 इंचापर्यंत आपल्याला ही मार्किंग केल्यानंतर ना इथपर्यंत आपलं बरोबर आहे का नाही बॅक साईड आणि फ्रंट साईड। तर माझं इथे अगदी परफेक्ट आहे, तर तुम्हाला ह्या पद्धतीने चेक करायचंय। दुसऱ्या साईडचं पण त्याच पद्धतीने तुम्हाला चेक करून घ्यायचंय, नंतर आपण बाही जोडायला सुरुवात करणार आहोत। तर अगदी परफेक्ट आपलं दोन्ही बाजूचं येत आहे, तर तुम्हाला ह्या पद्धतीने तुम्हाला म्हणजे चेक करून घ्यायचंय। तर इथे आपण चेक करून घेतलं, त्याच्यानंतर इथे मुंडा पण आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायचा आहे, कुठे कमी जास्त कपडा नाहीये ना, तर शोल्डर मध्ये पण इथे बघायचं आहे व्यवस्थित सरळ आपला हा इथे शोल्डरचा भाग यायला पाहिजे। जर नसेल तर अशा पद्धतीने हलकसं मी एक लाईनला सुद्धा कमी कपडा इथे अगदी सरळ आपण कट करून घेतला आहे। आता आपल्याला स्लीव्ह घ्यायची, तर स्लीव्ह आपल्याला तुम्ही बघू शकता इथे ही जी खोलगट बाजू आहे थोडीशी, तर ती आपल्याला फ्रंट बाजूला करायची आहे आणि जी जास्त आहे ती आपल्याला बॅक साईडला। तर मी नेहमी सेंटर पासूनच आपली स्लीव्ह जोडत असते, तर त्याच पद्धतीने तुम्हाला पण जोडायची आहे किंवा तुम्ही डायरेक्ट तिथून पण जोडू शकता। आता इथे आपली संपूर्ण बाही जोडून झाली, तर फ्रंट बाजूला सुद्धा अगदी परफेक्ट आपली बाही जॉईन झालेली, कुठेही कमी पडलेली नाहीये, कारण आपण आर्मोल राऊंड नुसार आपण बाहीची कटिंग केली होती। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपल्या इथे बाही जॉईन झालेली आहे, ह्या पद्धतीने तुम्हाला जोडून घ्यायची आहे। आता दुसऱ्या साईडची सुद्धा आपल्याला बाही ह्याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे। आता इथे आपल्या दोन्ही स्लीव्स ह्या जोडून झालेल्या आहेत, सेम त्याच पद्धतीने मी दुसरी स्लीव्स पण जोडून घेतलेली आहे। आता इथे आपल्याला आहे ना हातशिलाईची पट्टी असते ना, ती आपल्याला इथे म्हणजे घ्यायची आहे। तर ती अशा पद्धतीने तुम्हाला स्केलच्या साहाय्याने तुम्हाला मार्किंग करून ह्या पद्धतीने कट करायचं आहे। तिरकस धाग्यामध्ये आपल्याला हातशिलाईची पट्टी पण घ्यायची आहे।
आता इथे आपल्याला हात शिलाईच्या पट्ट्या आहेत ना, त्या अशा पद्धतीने जोडून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने तिरकस ठेवायचे आहेत. आता तुम्ही म्हणणार की तिरकस ठेवल्या ते कशा पद्धतीने तिरकस येणार, असं नाही. आता आपण सर्वात पहिल्यांदा इथे पिच करून घेऊया. तर ह्या पद्धतीने फोल्ड करू, म्हणजे मी मार्किंग करून घेत आहे. आता इथे मी संपूर्ण हात शिलाईच्या पट्ट्या आहेत ना, त्या 4-5 इथे जोडून घेतलेल्या आहेत. तर छोट्या-छोट्या होत्या, त्याच्यामुळे ते जॉइन करून घेतल्या होत्या. अशा पद्धतीने आता इथे आपल्याला काय करायचंय, हे डबल फोल्ड करून घ्यायचंय. डबल फोल्ड केला. आता हात शिलाईची पट्टी पण लावण्याच्या 2-1 पद्धत आहेत. तर तुम्हाला या पद्धतीने मी इथे लावून दाखवते. आपण हुकाईची पट्टी पण आपण आधीच चेक करून घेतली होती, त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. डायरेक्ट आता इथे आपण जॉइन करणार आहोत. आता इथे आपण हातशिलाची पट्टी लावली नाही, तर ज्या ठिकाणी राउंड शेप आहे ना, तिथे आपण काय करणार आहोत, हलकस अशा पद्धतीने कट लावून घेणार आहोत. छोटे छोटे कट्स लावायचे आहेत आपल्याला. फक्त आपली जी शिलाई मारलेली आहे ना, ती इथे कट नको व्हायला, फक्त याची काळजी घ्यायची आपल्याला. फक्त राउंडच्या ठिकाणी आपल्याला इथे थोडासा कट लाव. पूर्ण जरी लावलं ना तर खूपच चांगलं आहे, असं काही नाही. तर ह्या पद्धतीने इथे कट लावून घेतले आहेत. आता आपल्याला इथे ही आतमध्ये फोल्ड करायची. तर ते आतमध्ये फोल्ड करण्याआधी आपल्याला इथे काय करायचंय, दाब टीप देऊन घ्यायची आहे. आता इथे आपली दाबटीप देऊन झालेली आहे. तर आता आपल्याला आतमध्ये फोल्ड करून परत एक मोठी शिलाई देऊन घ्यायची आहे आणि लगेच हात शिलाई आपण इथे नाही करणार, तर ती आपण नंतर हात शिलाई देणार आहोत. तर त्याच्या आधी आपल्याला इथे कच्ची शिलाई देऊन घ्यायची सेंटरमध्ये. आता इथे तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने आपण हातशिलाईची पट्टी इथे लावून घेतलेली. इथे तुम्ही बघू शकता, ह्या बाजूने पण अतिशय सुंदर अशी आपली फिनिशिंग आलेली आहे. एकसारखी पट्टी आपली आलेली आहे, कुठेही कमी जास्त नाहीये. तर ह्या पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचं. नंतर आपल्याला हातशिलाई करायची. आता आपली लास्टचे म्हणजे इथे फिटिंग बाकी आहे. फिटिंग केल्यानंतर आपण इथे हुकाई तयार करून घेणार आहोत आणि फायनल आपला हा ब्लाउजचा लुक तयार झालेला आहे. तर इथे सेंटर काढून घ्यायचं नेहमीप्रमाणे. ओके. सेंटर पासून जर तुम्ही फिटिंग केली ना, तर कुठेही मागचा पुढचा भाग हा कमी जास्त होत नाही. मी इथे आता ही जी आईची पट्टी ती सोडून ह्या मार्किंग वरती ठेवलेले आहे. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता, अगदी परफेक्ट आपल्या आलेले आहे आणि इथे आपल्याला
हा भाग व्यवस्थित ठेवायचा आहे आणि तो आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे. हलकसं इथे आपलं एक लाईनचा असा कपडा हा बाहेर आलेला आहे, तर तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. बघा, जास्त कट करायचं नाहीये. तर अशा पद्धतीने हलकसं थोडंसंच कपडा होता आपला, तो मी इथे कट करून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचा धागा होता तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा. तर बघा, तुम्ही बघू शकता इथे अतिशय सुंदर अशी आपली सरळ लाईन आलेली आहे. आता दुसऱ्या बाजूचं सुद्धा तुम्हाला सेम त्याच पद्धतीने एक शिलाई कडेने मारून घ्यायची. तर हा सेंटरला अगदी परफेक्ट ठेवायचा, इथे काही आपल्याला सोडायचं नाहीये, कारण हुकची पट्टी येते आपली. आता इथे आपण हे फोल्ड केलं ना, फोल्ड मध्येच आपलं इथे अर्धा इंच फॅब्रिक गेलेलं आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके, म्हणजे आपली मार्जिन ही शिवून ही 1 इंचाची इथे उरणार आहे, कारण आपल्याकडे आपण लॉक पद्धतीने इथे फिटिंग करतोय, त्याच्यामुळे आपला अर्धा इंच हा फोल्डिंग मध्येच जातो. आता इथे आपली व्यवस्थित कडेने व्यवस्थित शिलाई मारून झालेली आहे. तर आता इथे आपल्याला काय करायचं, कमरेचं इथे मार्किंग करायचं आहे. तर कंबर आपण चौथा भाग घेतला होता, तो म्हणजे 7.25 इंच घेतला होता. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला 7.25 इंचावरती इथे मार्किंग करून घ्यायचंय. ओके, 7.25 इंचावरती मार्किंग करायचंय. बाहीचा घेर आपण थोडासा लूज ठेवणार आहोत, म्हणजे 6.5 इंच इथे लुजिंग आपण ठेवणार आहोत. म्हणजे ऍक्च्युली 6.25 वरतीच फिटिंग आहे, परंतु मी थोडंसं लूज ठेवते, कारण मला स्लीव्ज आहे ना थोडीशी लूज आवडते. तर अशा पद्धतीने मार्किंग करून घेते मी 6.5 वरती. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता, आता आपल्याला मुंडा राऊंड घ्यायचा आहे. तर इथे आपला परफेक्ट हा 8 इंचाचा मुंडा राऊंड इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. ओके, त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता, हे आपल्याला छातीचं मेजरमेंट इथे घेतलं तर फ्रंट बाजूला तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपलं इथे 9 इंच आलेलं आहे. ओके, फ्रंट बाजूचा पार्ट आपण परफेक्ट 9 इंचावरती हे कट केलं होतं, चौथा भाग. त्याच्यानंतर आपल्याला ही लाईन अशा पद्धतीने ही ड्रॉ करून घ्यायची आहे. हे बघा, ड्रॉ करून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला इथे आता फिटिंग करायची. तर ह्या पद्धतीने तुम्हाला इथे मार्किंग केल्यानंतर आपल्याला ही फिटिंग करायची आहे. तुम्ही इथे बघू शकता अगदी परफेक्ट आपली ही फिटिंग आलेली आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता बाईचा हा जॉईंट आहे ना, तो पण अगदी एका खाली म्हणजे खालीवर झालेला नाही, अगदी परफेक्ट समोरासमोर आलेला आहे. आता इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली ही इथे फिटिंग यायला पाहिजे. तर तुम्ही इथे बघू शकता ह्या पद्धतीने खालीवर कुठेही माझं इथे गाखेमध्ये झालेलं नाही. तर ह्या पद्धतीने तुम्हाला दुसऱ्या साईडची पण फिटिंग करून घ्यायची आहे. तर आता इथे मी दुसऱ्या साईडची सुद्धा फिटिंग सेम त्याच पद्धतीने करून घेणार आहे. आता इथे तुम्ही बघू शकता दुसऱ्या साईडची सुद्धा इथे मी फिटिंग करून घेतलेली आहे, सेम त्याच प्रोसेसने केलेली आहे. तर दुसऱ्या बाजूचं सुद्धा तुम्ही आर्महोल राऊंड मध्ये तुम्ही इथे बघू शकता ह्या पद्धतीने. ओके, अगदी परफेक्ट आलेलं आहे, आपलं कुठेही कमी जास्त झालेलं नाहीये. आणि ही फिटिंग सुद्धा तुम्ही इथे बघू शकता. या पद्धतीने आपलं हे ब्लाऊज इथे रेडी झालेलं आहे. संपूर्ण ब्लाऊज आपण इथे व्यवस्थित परफेक्ट असं रेडी करून घेतलेलं आहे. तर इथे सुद्धा तुम्ही चौथा भाग तुम्हाला मोजून बघायचा असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने इथे मोजून बघू शकता. तर इथे माझं 9 इंच हे परफेक्ट येत आहे. तर ह्या बाजूला सुद्धा तुम्हाला मोजून बघायचंय, 9 इंच येत आहे की नाही ते बघायचंय तुम्हाला. तर अगदी परफेक्ट आपलं 9 इंच इथे पण येत आहे, कुठेही मागे पुढे भाग झालेला नाहीये. आता इथे आपल्याला काय करायचंय, हुकायची म्हणजे आपल्याला जे आपले आय आहेत ना ते आपल्याला तयार करून घ्यायचे. तर 2-2 बोटाचं अंतर ठेवून मी इथे हे
म्हणजे हुकचा तयार करून घेत आहे. म्हणजे मी जवळजवळ इथे 7 हुक लावणार आहे. ऍक्च्युली छातीचा उभा जर जास्त असेल ना तर आपल्याला इथे काय करायचं आहे, हे जे हुक आहेत ना ते आपल्याला 6 किंवा 7 लावायचे आहेत. ओके, 5 हुक वरती शक्यतो नाही लावायचं, नाही तर ते उचकतं. त्याच्यामुळे आपल्याला ह्या पद्धतीने तुम्हाला हुक लावायचे आहेत. तर इथे आपलं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला इथे आपली हुक आयची पट्टी पण अगदी परफेक्ट रेडी झालेली आहे. तर इथे एकावर एक ठेवून बघितलं तर आता इथे मी तुम्हाला पिनअप लावून दाखवते, म्हणजे तुम्हाला समजेल की आपलं कोणताही मागचा आणि फ्रंट पार्ट हा एक्स्ट्रा झालेला नाहीये. तर ते आपण इथे पिनअप लावून घेऊया आणि मग चेक करून बघायचे आपल्याला इथे. सो मी अशा पद्धतीने हे इथे पिनअप लावून घेत आहे आणि तुम्ही इथे बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला हे बघायचं आहे. तर तुम्ही बघू शकता हे जॉईंट हे आपल्या इथे फिटिंगचं ते कुठेही मागे पुढे झालेलं नाही, अगदी परफेक्ट आपल्या इथे येत आहे. तर ह्याच पद्धतीने तुम्हाला टिचिंग करायचं आहे. बाईचं पण अगदी परफेक्ट आपलं टिचिंग झालेलं आहे. गळा सुद्धा आपला अगदी राऊंड मध्ये आलेला आहे बघा, कुठेही आपला व्ही शेप मध्ये आपला इथे नेक तयार झालेला नाहीये. बॅक साईडला सुद्धा तुम्ही बघू शकता आपला हा राऊंड शेप किती म्हणजे असं सुंदर इथे आपला आलेला आहे. तर आता घातल्यानंतरच तुम्हाला याची फिनिशिंग कशी आलेली ती तुम्हाला दिसणार आहे. ऍक्च्युली आपण अशा पद्धतीने बघितल्यानंतर बऱ्याच ताईंची कमेंट्स आहे की ताई तुम्ही वेअर पण करून दाखवा. तर आपण हे वेअर सुद्धा करणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता ह्या पद्धतीने तुम्हाला ब्लाऊजची संपूर्ण शिलाई करायची आहे. तर इथे आपला परफेक्ट असा हा ब्लाऊज इथे रेडी झालेला आहे. तर तुम्हाला ह्या पद्धतीने टीचिंग करायचं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.